कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिद्धेश्वर मधुकर शिंदे या 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी शिंदे यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती। पंचासमक्ष 6 लाख रुपये रोख स्वीकारताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या वतीने तुळजापूर शहरात तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालविले जाते। या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा ठेका सोलापूर येथील एका शासकीय कंत्राटदाराला मिळाला होता। 3,88,00,000 रुपयांचे हे एकूण काम होते। 90% बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे। त्यामुळे 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या देयकाची रक्कम तपासणी करून मंजुरीस पाठविण्यासाठी जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम 34,60,000 रुपये परत मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। 2-3 दिवसांपासून त्यासाठी तडजोड सुरू होती। तडजोडीअंती हा व्यवहार 6 लाख रुपयांमध्ये मान्य करण्यात आला। तडजोडीत ठरल्याप्रमाणे बुधवार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात 6 लाख रुपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे यास अटक करण्यात आली आहे। तुळजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम मैत्रे, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी केली आहे।